मसाला चांगला बघा कसा मी फ्राय करून घेतला आहे। आता मी याच्यामध्ये काजू घालून घेते। मिक्स करून आपण घ्यायचं व्यवस्थित आणि थोडं पाणी घालून मग वाफेवरती याला आपण चांगलं शिजवून घेऊया। आता बघा इथे काजू मी व्यवस्थित असं म्हणजे मिक्स करून घेतलाय, मसाला व्यवस्थित त्याला लागलाय। आता याच्यामध्ये आता मी थोडं पाणी घालून वाफेवरती शिजवणार आहे। इथे मी 1 ग्लास पाणी घालून घेते, 1च ग्लास घालणार आहे पाणी। नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिव्यास किचन मध्ये। आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट ओल्या काजूची भाजी। घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहूया, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथे काजूची भाजी बनवण्यासाठी मी 1/2 किलो काजू घेतला आहे। ते आता मी गरम पाणी करून त्याच्यामध्ये बॉईल करून त्याच्यावरची सालं काढून टाकणार आहे, कारण याला चीक असतो ना थोडा लागलेला म्हणून। आता इथे मी पाणी गरम करून घेतलं आहे। आता मी त्याच्यामध्ये काजू टाकून घेते। काजू टाकून आहे ना आपण एक थोडीशी उकळी घेऊन याला तसंच बंद करून ठेवायचं 10 मिनिटं। काजू इथे मी बॉईल करून थंड करून घेतले आहे। आता मी साफ करून तुम्हाला दाखवते। हे ना आपण हे वरचं कवर आहे ना असं काढून घ्यायचं, असं व्यवस्थित काढून घ्यायचं। आपण बॉईल केलं ना की व्यवस्थित होतात, हे बघा पटकन निघतं साल। पण याला बॉईल करून घ्यायचं, कारण याला चीक असतो ना, त्यामुळे याचा पाण्याचा बघा कलर कसा चेंज होतो, म्हणून आपण याला बॉईल करूनच करायचं। बॉईल करून झाली ना तरी पण आपण त्याला 2 पाण्यातून स्वच्छ धुवून पण घेणार आहोत। इथे काजू आहे ना मी स्वच्छ साफ करून 2 ते 3 पाण्यातून धुवून घेतले स्वच्छ। आता मी याच्या पुढची स्टेप दाखवते तुम्हाला। तेल गरम झालंय, मी कांदा ऍड करून घेते त्याच्यामध्ये। इथे मीडियम साईजचे 3 कांदे घेतले आहेत मी। कांदा वगैरे एकदम बारीक कापून घेतलाय। आता मी याला हलका गोल्डन फ्राय करून घेणार आहे, जास्त नाही करणार आहे, हलका। आपण जास्त याला करपवायचं पण नाही। थोडासा कढीपत्ता घालून घेते। आता इथे कांदा बघा चांगला आपला फ्राय करून झालाय। आता मी इथे ओलं खोबरं घालणार आहे। त्याला पण आपण तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेऊया। इथे आपलं खोबरं पण बघा कसं मी फ्राय करून घेतलं आहे। आता मी याच्यामध्ये हळद घालून घेते 1 चमचा। इथे 1 चमचा मी लाल तिखट घातला आहे। थोडासा आपण गरम मसाला घालायचा, जास्त नाही घालायचा, थोडासा एकदम। तुम्हाला हवा असेल तर घाला। मी याच्यामध्ये ना कांदा खोबऱ्याचं वाटण नाही घातलंय, मी एकदम तुम्हाला सिंपल पद्धतीने कशी बनवायची ती दाखवते भाजी। पण छान होते, छान लागते ही भाजी अशी बनवली तर आपण। इथे 1 चमचा मीठ घालून घेते। मसाला चांगला बघा कसा मी फ्राय करून घेतला आहे। आता मी याच्यामध्ये काजू घालून घेते। आता मी याच्यामध्ये काजू घातलाय ना, आता मी याला चांगलं मिक्स करून घेते। मिक्स करून आपण घ्यायचं व्यवस्थित आणि थोडं पाणी घालून मग वाफेवरती याला आपण चांगलं शिजवून घेऊया। आता बघा इथे काजू मी व्यवस्थित असं म्हणजे मिक्स करून घेतलाय, मसाला व्यवस्थित त्याला लागलाय। आता याच्यामध्ये आता मी थोडं पाणी घालून वाफेवरती शिजवणार आहे। इथे मी 1 ग्लास पाणी घालून घेते, 1च ग्लास घालणार आहे पाणी। आता मी याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे ना। आता मीडियम गॅसवरती ना मी याला 10 मिनिटं बॉईल करून घेणार आहे। इथे 10 मिनिटं बघा बरोबर मी शिजवून घेतली भाजी एकदम वाफेवरती, कारण याच्यामध्ये पाणी थोडं कमी घातलं होतं ना, आणि आपण पहिला पण बॉईल करून घेतलं, त्यामुळे याच्यामध्ये आपण पाणी कमी करून टाकायचं। एकदम जास्त नाही घालायचं याच्यामध्ये पाणी। आपण एकदम सुकी नाही करायची, आपण असे मीडियम ठेवायची बस। अशा प्रकारे आपली काजूची भाजी तयार आहे। तर ही होती स्वादिष्ट ओल्या काजूची भाजीची रेसिपी। व्हिडिओ जर आवडला असेल तर दिव्यास किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। कमेंटमध्ये सांगा की भाजीची रेसिपी कशी वाटली ती। पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये।